एनसीपी राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेली नाही असं प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। वरिष्ठांशी सल्लामसलत करून निर्णय घेणार असल्याचंही ते म्हणालेत। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून ट्विट करत हे स्पष्टीकरण देण्यात आलंय। तर प्रफुल्ल पटेल यांनी या दाव्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। माझी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झालेली नाही, वरिष्ठांसोबत सल्लामसलत करूनच हा निर्णय घेतला जाईल असं प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलेलं आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झालेली आहे असा दावा पियुष गोयल यांनी केलेला होता आणि त्याच संदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी आता ट्विट करत स्पष्टीकरण दिलेलं आहे। पाहूया ते काय म्हणतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या फिरत असल्याचं मी पाहिलेलं आहे। मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे अहवाल पूर्णपणे निराधार आहेत आणि यामध्ये कोणतंही तथ्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही लोकशाहीवर आधारित संस्था आहे। या मोठ्या प्रमाणात निर्णय केवळ आमच्या वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करून, आमच्या समर्पित पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आणि आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करून घेतला जाईल। राष्ट्रीय पक्ष असल्यानं आम्ही या बाबींमध्ये स्थापित प्रक्रियेचं पालन करतो असं प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे।